गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तम् चिदानन्दग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम् ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण मागच्या वेळेला त्रिपुर सुंदरी ललिता देवीचं जे वर्णन सौंदर्य लहरीमध्ये केलेलं आहे त्यानुसार शिवशक्ती समावेशन आणि ते श्री यंत्र या सगळ्याचा डॉक्टर मानसी कणेकर यांनी जो विचार मांडला होता तो आपण थोडक्यामध्ये पाहिला होता। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या उपमा दिलेल्या होत्या। एकरूपत्व यांचं कसं आहे, शिव आणि शक्ती यांचं समावेशन कसं होत गेलेलं आहे आणि ते दोन दिसायला दोन दिसले तरी एकच आहेत हे सांगण्यासाठी अनेक प्रकारचे दृष्टांत त्यांनी दिलेले। आणि इथे अमृतानुभवामध्ये जर आपण बघितलं तर दृष्टांताची रेलचेलच आहे। सातत्याने आपल्याला ते पटवून देण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत आपल्याला देत असतात। इथे परापश्यंती मध्यमा वैखरी याचा दृष्टांत आपण मागच्या वेळेला पाहिला होता। तसाच हे वाणीचा दृष्टांत असू दे, वाणीनंतर आपल्या चंद्र सूर्य यांचे दृष्टांत असू दे, प्रत्येकाचे दृष्टांत देत देत ते आपल्याला पुढे नेतात। आपण 49वी ओवी बघितली होती मागच्या वेळेला आणि तिथे त्यांनी म्हटलं होतं, तेवी निहाळता यया ते गेले पाहणेशी पाहते पुढती घरवते वरवते वंदिली तिये, असं म्हणून त्यांनी घरवते वरवते वगैरे सांगून या सगळ्याचं समावेशन कसं आहे ते आपल्याला सांगितलं। पण ते सांगताना महत्वाची गोष्ट अशी सांगितली की याच्यामध्ये आपल्याला द्रष्टा, दर्शन आणि दृश्य ह्या तीन गोष्टी मावळूनच जातात, तेव्हा त्यांचं समावेशन काय आहे ते आपल्या लक्षात येतं। म्हणजे आपल्या लक्षात असं येतं की जेव्हा आपण तीन गोष्टींनी पाहतो, द्रष्टा म्हणजे पाहणारा, दर्शन म्हणजे ज्याला पाहायचं ते, आणि दृश्य म्हणजे जे पाहतो ते, ही जी त्रिपुटी आहे ह्या त्रिपुटी करता द्वैत लागतं आणि या द्वैतामध्ये आपण त्याला पाहतो म्हणजे आपण त्याच्यापासून वेगळे राहतो। पण ज्या वेळेला ही त्रिपुटीच मावळून जाते त्यावेळेला मात्र आपण आपणच उरत नाही, आपण त्याला पाहायला वेगळे उरतच नाही। मग हे वेगळे न उरतो म्हणजे वेगळे राहत नाही तेव्हा ते पाहणं खरं पाहणं असतं, कारण आपण त्याच्याशी एकरूपच होऊन जातो। म्हणजे ते पाहणं नसतंच खरं, म्हणजे त्याच्याशीच एकरूप होऊन जातं। अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेलं आहे की घरवते वरवते म्हणजे त्यांना खालून नमस्कार करू का वरून नमस्कार करू का इथून नमस्कार करू, कारण भरला घनदाट हरी, तो सर्वत्रच भरलेला आहे, त्यामुळे त्याच्यातच समावेश होऊन आपण त्याला नमस्कार करायचा आहे, वेगळं राहून नमस्कार करायचाच नाही। अशा तऱ्हेने त्यांनी सगळं वर्णन केलं होतं। आता या पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 50व्या ह्याच्यामध्ये ओवीमध्ये असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, जया वाहणी किंवा जयाच्या वाहणी वेदकू वेद्याचे पाणी न पिये पण सांडणी अंगाचीही करी। आता इथे प्रथम ज्ञाता म्हणजे आपण पाहणारा किंवा जो जाणणार आहे, कारण आता आपण पाहणारा वगैरे ही क्रिया सोडून पलीकडे आलेलो, त्यामुळे आपण म्हणू की ज्ञाता म्हणजे जो त्याला आता जाणायची इच्छा करतोय तो ज्ञाता। ज्ञेय कोण आहे तर शिवशक्ती आहे। म्हणजे ज्ञाता जो आहे तो ज्ञेय वस्तूला जाणण्यासाठी म्हणजे जाणण्याची क्रिया करण्यासाठी नवविधा भक्ती करतो असं आपण म्हणूया।
सुरुवातीला तर नवविधा भक्तीच केली जाते, ज्याला जी आवडेल त्याप्रमाणे केली जाते. म्हणजे इथे मात्र त्यांनी म्हटलं वेदकुवेद्यांचे पाणी. त्यांनी नवविधा भक्ती वगैरे काही म्हटलेलं नाहीये. कारण ही अमृताचा अनुभव आहे, तेव्हा आपण त्याच्याही पलीकडे गेलेलो आहोत. नवविधा भक्तीमध्ये रमलेलो नाहीत, कारण पहिल्या 8 भक्ती ज्या आहेत त्या द्वैताच्याच आहेत. आत्मनिवेदन भक्तीमध्ये आपण शिरून पुढचा प्रवास करतोय या अमृतानुभवाच्या मध्ये. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की समजा आपण तो भक्ती करतो, नवविधा भक्ती करतो, वेदाध्ययन सुद्धा करतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या 3 गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी हे जाणून घेण्यासाठी तो शास्त्राचा अभ्यास करतो, वेदांचा अभ्यास करतो, वेदांताचा अभ्यास करतो, म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करतो. हे मूळ स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी तो शास्त्राचा अभ्यास करतो. त्या शास्त्रांचा अभ्यास करतो, त्याचं आचरण करतो. मग त्याला खरं म्हणजे गुरुकृपा होते आणि गुरुकृपा झाल्यानंतर ज्ञान मिळतं. अशा तऱ्हेने ही अनुभूती येत असते, पण ती अनुभूती घ्यायला मात्र त्याच्याशी एकरूपच व्हावं लागतं. हे वेद्यांचं, वेदकुवेद्यांचे पाणी जे म्हटलेलं आहे ना, ते खरं म्हणजे न पिये. पुढे जे सांगितले ते महत्वाचं आहे, न पिये. जे निराकार आहे, निर्गुण आहे, त्याची तहान कशी भागवणार? या वेदांच्यामुळे किंवा वेदांताच्यामुळे त्याची तहान भागवता येत नाही. त्यांनी आम्हाला शास्त्र प्रचिती येऊ शकते. वेदांतामुळे, त्याच्याप्रमाणे आचरण करण्यामुळे, आचार्य होण्यामुळे आम्हाला वेदांताची फक्त प्रचिती येऊ शकते, ज्याला शास्त्र प्रचिती असं म्हणतात. तो अमृताचा अनुभव नसतो, तो निराकाराचा अनुभव नसतो, तो शिवशक्तीचा अनुभव नसतो, तो शास्त्रांचा अनुभव असतो. शास्त्र प्रचिती ज्याला म्हटली जाते ती. पण त्यांनी ही तहान भागत नाही. तर त्यामुळे परी सांडणी अंगाचीही करी. आता त्याला जाणण्याच्या सगळ्या प्रयत्नामध्ये हे वेद वाचून काही उपयोग होत नाही, मग काय करावं लागतं? तर सिद्धांत जे गुरूंनी सांगितलेले आहेत, म्हणजे सद्गुरू जेव्हा भेटतात ह्या सगळ्यानंतर, त्यावेळेला म्हणजे अगदी वेदांताचा अभ्यास झालाय का तर सद्गुरू असा त्याचा अर्थ काढायचा नाहीये आपल्याला. शास्त्रांचा अभ्यास झाला, त्याप्रमाणे आचरण आलं किंवा त्याप्रमाणे वागण्याची आपली प्रक्रिया सुरू झाली, निधिध्यासन सुरू झालं, की या सगळ्या गोष्टींनंतर सद्गुरू निश्चितपणे भेटतात. आणि सद्गुरू भेटल्यानंतर मग मात्र ह्याला त्या सद्गुरू काही काही गोष्टी सांगायला सुरुवात करतो आणि त्याचीही प्रचिती यायला लागते. पण ती प्रचिती म्हणजे अमृताच्या अनुभवाची प्रचिती आहे का? शिवशक्तीची प्रचिती आहे का? तर नाही. कारण वेदांताची जशी आपल्याला शास्त्र प्रचिती येते, तशी सद्गुरूंची सेवा केल्यामुळे, सद्गुरूंच्याकडे दास्यत्वाने राहिल्यामुळे किंवा पुढे जाऊन सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानल्यामुळे ते जे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या अनुभवाच्या सांगत असतात, त्या अनुभवाच्या गोष्टींची आपल्याला हळूहळू प्रचिती यायला लागते, ज्याला गुरुप्रचिती असं म्हणतात. आणि ही गुरुप्रचिती येते त्यावेळेला आपल्याला वाटायला लागतं की खरंच आहे, गुरु जे सांगतात ते खरं आहे. त्यांच्याप्रमाणे मलाही आता वाटायला लागलंय किंवा मलाही तशी प्रचिती यायला लागलेली आहे. पण म्हणून त्याला जरी शास्त्र प्रचिती आली, गुरु प्रचिती आली, तरी ती आत्मप्रचिती नसते. मग या सगळ्यातनं बाहेर पडल्यानंतर, म्हणजे या सगळ्याचा आधार घेऊन तो जेव्हा स्वतः ते ग्रहण करायला लागतो एक एक गोष्ट, त्यावेळेला त्याला आत्मप्रचिती येते. यालाच वेदांत, सिद्धांत आणि धाधांत असं म्हटलं जातं. या 3 गोष्टी या क्रमाने जात असतात. आणि म्हणून ही तहान भागवण्यासाठी वेद्यांचे पाणी न पिये परी सांडणी, इथे ही तहान भागवण्याचा तो प्रयत्न करतो, पण त्याला पारमार्थिक दृष्ट्या एकत्र होता येत नाही, एकरूप होता येत नाही. त्याला फक्त शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती येते. म्हणून ते पाणी पिणारा, तो जे प्यायचे ते पाणी आणि त्याच्यासाठी लागलेली असते ती तहान, या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या राहतात. पण ह्या वेगवेगळ्या राहतात म्हणजे तो द्वैतात असतो.
जोपर्यंत तो अद्वैतात जात नाही तोपर्यंत त्याला त्याची प्रचिती येत नाही. तो जर त्याच्याच मध्ये एकरूप झाला, त्यांनी ते सर्व ज्ञान आपल्या अंगात मुरवलं, तर मात्र हळूहळू तो त्याच्यापासून वेगळा न होता त्याच्याशी समरस व्हायला जातो आणि त्याला वेदांत सिद्धांत याची प्रचिती येऊन मग त्याला आत्मप्रचिती येते, तर त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. त्यावेळेला अंगाचीही खरी सांडणी, हे सांडणी शब्द खरं इकडे घ्यायचं आहे बरं का, पण सांडणी अंगाचीही करी, म्हणजे तो आपलं सगळं जे आहे देह बुद्धी आत्मबुद्धी सकट तो त्याच्यामध्ये विसर्जित होऊन जातो. आधी देहबुद्धी जाण्यासाठी आत्मबुद्धी आत्मसात करावी लागते, पण नंतर आत्मबुद्धी जरी आत्मसात केली ते पुढे आपल्याला सांगितलंय की त्याचाही अहंकार येतो, म्हणून तीही अंगाचीही सांडणी करावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांडणी केल्याशिवाय, टाकून दिल्याशिवाय, ते सगळं त्याचा त्याग केल्याशिवाय, मनापासून त्याग, या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर मग मात्र आत्मप्रचिती येते. मग आता पुढे ते म्हणतात, तेथ मी नमस्कारा लागी हो दुसरा, तरी लिंग भेद परा जोडू जावो. तेथ मी नमस्कारा. आता जर मी त्याच्यातच एकरूप होऊन गेलो, त्यांच्यातच एकरूप होऊन गेलो, ही आत्मप्रचिती आली, शास्त्र प्रचिती आली आणि मी देह बुद्धी आत्मबुद्धी सगळं सोडून पलीकडे गेलो, माझा मी राहिलोच नाही. हा माझा मी राहिलोच नाही आणि मी त्याच्याशी एकरूप होऊन गेलो, तेथ मी नमस्कारा लागी हो दुसरा. मग मी वेगळा राहणारच कसा? त्याला नमस्कार करायला मी वेगळा राहणारच कसा? पाहता पाहता जसं पाहणाऱ्याचं पाहणं नष्ट होऊन जातं, तिथे दृश्य द्रष्टा दर्शन राहतच नाही, तो एकरूप होऊन जातो. आणि तो सुद्धा खरं जर पाहिलं, जो त्याला नमस्कार करायला जातो, जो त्याचं दर्शन घ्यायला जातो, तो भक्त, तो साधक सुद्धा जर आपण विचार केला तर तो प्रकृती पुरुषांनीच बनलेला आहे. प्रकृती पुरुषांनीच बनलेला आहे, कारण त्यातला चेतन भाग जो आहे आपल्यातला, आपण साधक आहोत असं समजा. आणि जर आपण साधक आहोत, वेदांत प्रचिती आली आहे, गुरु प्रचिती आलेली आहे, आता आपण त्याच्याशी देहबुद्धी आत्मबुद्धी सोडून एकरूप झालेलो आहोत. आमचं पाहणाऱ्याचं पाहणे पण नष्ट होऊन गेलेलं आहे, दृश्य दर्शन द्रष्टा ही त्रिपुटी नष्ट होऊन गेलेली आहे. आणि मग आता वेगळा मी नमस्कार करायला वेगळा राहीनच कसा? मी सुद्धा खरं जर पाहिलं तर प्रकृती पुरुषांनी बनलेलो आहे, म्हणजेच माझ्यातला जो चेतन भाग आहे, चैतन्य आहे, तो पुरुष तत्वाचा आहे. आणि माझ्यातला हा शरीर वगैरे बाकीचा मनबुद्धी हे सगळे जे आहेत ते प्रकृतीने बनवलेले आहेत. जड भाग जो आहे तो प्रकृतीचा आहे, चेतन भाग पुरुषाचा आहे आणि जड भाग जो आहे तो प्रकृतीचा आहे. आणि या माझ्या प्रत्येक पेशीमध्ये ही दोन तत्व टकाटक बसलेली आहेत. मागे आपण बघितलं होतं की प्रत्येक पेशीत आम्ही जाऊन बसलोय, कारण आता आम्हाला जागाच पुरत नाही, म्हणून आम्ही दोघांना एकमेक खेटून बसलेलो आहोत. असं अणुरेणूमध्ये सुद्धा बसलेले आहेत, असं आपण मागे पाहिलं होतं. तसं माझ्या पेशीमध्ये ही दोन तत्व बसलेली आहेत. मग मी त्यांच्यापेक्षा वेगळा कसा असेल? मी असूच शकत नाही त्यांच्यापेक्षा वेगळा, म्हणून मीही त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांना नमस्कार करतो. आता इथे बोलण्याची जी भाषा आहे ती मात्र द्वैताची आहे, कारण मी त्यांना नमस्कार करतो म्हटल्यावर पण मी हा आपल्याला सांगण्यापुरता असलेला मी आहे. इथे खरं म्हणजे त्यांचा मी राहिलेलाच नाहीये, ते त्यांच्याशी एकरूप होऊन गेलेले आहेत. पण एकरूप झाल्यानंतर सांगायला तो वेगळा राहूच शकत नाही, पण तो लिंगभेद त्याला राहतच नाही. लिंगभेद परा जोडू जावो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी वेगळा हे फक्त तुम्हाला सांगण्यापुरतं मी म्हणतोय की मी वेगळा आहे म्हणून, पण खरं म्हणजे माझंही त्याच्यामध्ये समावेशनच झालेला आहे. माझा मी त्यांना अर्पण केलेला आहे, समर्पित केलेला आहे. जसं तौ वंदे जगताम आद्यौ असं 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं अगदी सुरुवातीला. तौ वंदे जगताम आद्यौ,
म्हणजे त्या दोघांना मी नमस्कार करतो, वंदन करतो. ते दिसतात दोन पण आहेत एक हे मला माहितीये, कारण मी जेव्हा त्यांच्याशी समरस होतो तेव्हा मी पण वेगळा राहत नाही. मी सुद्धा वेगळा राहत नाही हे सांगण्यासाठी त्यांनी पुन्हा आपल्याला दृष्टांत दिलंय. कारण आमच्या मनामध्ये शंका येऊ शकते, की मी वेगळा राहत नाही, मी वेगळा राहत नाही असं हे म्हणतायत. म्हणजे मी आहेच ना त्यांच्यामध्ये. पण हा मी, तो खरा मी पण नाही, तो खोटा मी पण नाही. हा मी संपूर्ण विसर्जित झालेला आहे. पण वाचेशिवाय आपल्याला ते वर्णन सांगू शकत नाही. आणि ते सांगताना मी आणि तू ही भावना असल्याशिवाय ते वर्णन सांगताच येत नाही. कारण सांगणारा आणि ऐकणारा असेल तर सांगता येतं. म्हणजे तिथे द्वैत लागतं. म्हणून मी जरी मी म्हणत असलो तरी माझ्यातला मी सुद्धा विसर्जित झालेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मी समरसच झालेलो आहे आणि त्यामुळे नमस्कार करायला मी वेगळा राहिलेलोच नाही. हे ते आपल्याला सातत्याने पटवून देत आहेत. कारण एकरूप झाल्याशिवाय आपल्याला आत्मस्वरूप कळत नाही. एकरूप झाल्याशिवाय आत्मभाव जो आहे, त्याचा जो अनुभव आहे तो आपल्याला येत नाही. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि पुढच्या ह्याच्यापासून बऱ्याच काळपर्यंत जवळजवळ शेवटपर्यंत त्यांनी एकापुढे एक, एकापुढे एक आपल्याला उपमाच दिलेले आहेत. आणि त्या उपमा देताना ते 52व्या ह्याच्या 53व्या ओवीमध्ये असं म्हणतायत, नाही 52व्यामध्ये म्हणतायत, परी सोने नसी दुजे, नभतु लेणे सोना भजे, हे नमन करणे माझे तैसे आहे. हे माझं नमन कसं आहे त्याचं स्पष्टीकरण ते देतात. कारण जर आपल्याला म्हणजे आपल्याला समजत नाही असं म्हणण्यापेक्षा आपल्याला मनावरती पटवून देण्यासाठी ही वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत, दृष्टांत दिलेले आहेत. आता सोन्याचे अलंकार केले, हे अलंकार केल्यानंतर आम्ही बघतो ज्या वेळेला, त्यावेळेला आमचं लक्ष मूळ सोन्याकडे जात नाही. मूळ सोन्याकडे जात नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा बैठक असायची ना लग्नाची, तेव्हा ते वयोवृद्ध लोक असायची ती म्हणायची, किती सोनं घालणार असं म्हणायची. त्यांना त्याची जाण होती. पण आम्ही काय म्हणतो, काय करणार तुम्ही, पाटल्या करणार का बांगड्या करणार, म्हणजे मग आम्ही गळ्यातलं करू, अंक करू, नाही का. आम्ही त्याला महत्व देतो. पूर्वीचे लोक किती तोळे सोनं घालणार असा प्रश्न करायचे. हा आपल्यातला आणि त्यांच्यातल्या पिढीतला फरक आहे. पण इथे जर बघितलं की सोन्याचे अलंकार केलेले आहेत, बांगड्या पाटल्या सगळं केलेलं आहे, पण आमचं लक्ष सोन्याकडे जात नाही हो. आमचं लक्ष अलंकाराकडे जातं. खरं तर तो सोन्याचाच दागिना केलेला असतो. ते अलंकार आणि सोनं याच्यात भेद नाही. ते सोनं काढून टाका, नुसतीच बांगडी बघू दे, तर नाही बघता येणार. म्हणजे अलंकार आणि सोनं यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून या आणि तसंच माझ्यात आणि त्यांच्यात भेद नाहीये. तर हे सोन्यानी सोन्याला नमन करण्यासारखं आहे. हे नमन करणे माझे तैसे आहे. सोन्याने सोन्याला नमस्कार करावा, कारण सोनं आणि अलंकार यात भेद नाही. त्यामुळे अलंकाराने सोन्याला नमस्कार केला काय आणि सोन्याने अलंकाराला नमस्कार केला काय, दोन्ही एकच आहे. तसं माझं नमन आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे कसं आहे पहा, मला एकदा असं वाटलं की घरात जो गणपती आहे, सोन्याचा गणपती आहे आणि त्याच्या पुढे एक छोटा उंदीर पण आहे. आता हा सोन्याचा गणपती जरा मोडीत टाकावा म्हणून मी गेले सोनाराकडे. आता सोनाराकडे गेल्यानंतर त्यांनी तो उंदीर आणि गणपती दोन्ही एकाच तागडीत टाकलं. आता हे दोन्ही एकाच बाजूला टाकल्यानंतर आणि वजन करायला सुरुवात केली. मी त्याला म्हटलं, अहो असं काय करताय, तो गणपती आहे, गणपतीची किंमत जास्त नको का, उंदराची ठीक आहे कमी दिली तरी चालेल. तेव्हा सोनार काय सांगतो, अहो तुमच्या दृष्टीने तो गणपती आणि उंदीर वगैरे आहे, माझ्या दृष्टीने विचार केला तर सगळं सोनंच आहे, त्यातलं सोनं किती आहे ते मला पाहायचंय. गणपती एक उंदीर आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. हे जसं सांगतात तशा पद्धतीने सोनं आणि अलंकार हे एकच आहेत. पण आम्ही बघताना ते वेगळं बघतो, कारण आम्ही त्या पाटली बांगडी याचा आनंद घेऊ शकतो. हे आनंद घेण्याकरता आम्ही करत असतो. मुळामध्ये ते एकच आहे. हे जसं मला माहिती आहे तसंच
माझा मी नमस्कार त्यांना करतोय, तर मी तरी त्यांच्यापेक्षा वेगळा कुठे आहे? कारण त्याच तत्वाचा मी बनलेलो आहे. अंशात्मक आहे वगैरे हे माझ्या कल्पना आहेत. मी खरं म्हणजे तोच आहे. ते तत्व म्हणजेच मी आहे. म्हणजे सोन्याने सोन्याला नमस्कार करावा, तसं तत्वानी तत्वाला नमस्कार करावा, असंच सगळं आहे. तैसे माझे नमन, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. पुढच्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, सांगता वाचे ते वाचा, सांगता वाचे ते वाचा, ठावो वाच्य वाचकाचा, पडता काय भेदाचा विटाळू होय. आता मागच्या वेळेला त्यांनी आपल्याला वाचा वगैरे सगळं सांगितलं होतं, 4 वाणी वगैरे सगळं सांगितलं होतं, त्याची उपमा दिली होती. पण आता इथे ते काय म्हणतात माहितीये का, की ही जी वाणी आहे, त्या वाणीनी वाणीचंच वर्णन करायचं ठरवलं, तर ते काही वेगळं आहे का? म्हणजे मी ज्या वेळेला नमन करतोय, आता हे नमन करताना आपण जर बघितलं आता नमन करताना म्हणा किंवा वाणीचं कौतुक करायचंय असं आपण म्हणूया. दुसरा एखादा कोणीतरी व्याख्याता होता, खूप सुंदर बोलायचा, अलंकारयुक्त बोलायचा, ओघवती वाणी होती आणि मी त्या वाणीचं वर्णन माझ्या वाणीनेच करते. पण त्या वाणीचं वर्णन मी माझ्या वाणीने करतेय, याचा अर्थ वाणी एकच आहे ना. उच्चार करणारी वाणी आणि वर्णन करणारी वाणी एकच आहे. सोनं एकच आहे. पण ज्या वेळेला अलंकार वेगळे होतात, त्यावेळेला आम्हाला ते 2 भासतात, असतात एकच. तसं उच्चारणारी वाणी माझ्या तोंडून येतेय आणि दुसरी वाणी जी आहे, उच्चारणारी वाणी म्हणजे त्या व्यक्तीचं कौतुक करणारी, त्याच्या वाणीचं कौतुक करणारी वाणी माझ्या तोंडून येते, की काय ज्ञानेश्वरांनी सुंदर लिहिलेलं आहे. एक एक दृष्टांत असा पटवून दिलेला आहे आणि त्याच्यामधले जे असणारं सौंदर्य आहे ते काही वेगळंच आहे. अशा पद्धतीने मी त्यांच्या वाणीचं वर्णन करतेय. पण त्यांची वाणी आणि माझी वाणी एकच नाही का? वाणी एकच आहे. फक्त 2 आम्हाला भासतायत. तसंच ते सांगतायत, की शिव आणि शक्ती आणि मी हे आम्हाला वेगवेगळं भासतंय, पण तसं नाहीये. कारण मीही त्यांचाच अंश आहे. मीही त्याच तत्वापासून बनलेलं आहे. त्यामुळे वाणीनी वाणीचं वर्णन करावं आणि वाच्य आणि वाचक असं त्यांनी म्हटलेलं आहे. वाच्य म्हणजे जिचं वर्णन करायचंय ते आणि वाचक म्हणजे जिनी वर्णन करायचंय ते. आता आपण सांगितलं त्याप्रमाणे. हे जे दोन्ही आहेत ना, दिसायला 2 दिसले तरी आहेत एकच. वाणी एकच आहे. हे त्यांना सांगायचंय. जसं रामकृष्ण परमहंसांचं आपण उदाहरण जर बघितलं, तर रामकृष्ण परमहंस देवीची पूजा करत होते. त्या कालीमातेची पूजा करत होते आणि ती कालीमातेची पूजा करताना ते फुलं वाहत होते कालीमातेवरती. षोडशोपचारे पूजा बाकीची करत होते आणि करता 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 ते इतके तल्लीन झाले की ते आपल्याच अंगावरती फुलं उधळायला लागली. म्हणजे बाहेरच्यांना वाटेल, अहो तुम्हाला देवीची पूजा करायला सांगितली ना, तुम्ही स्वतःचीच पूजा करताय. त्यांच्या मनातला भाव आहे की मी त्या देवीमध्ये इतका एकरूप झालेलो आहे की आता मी आणि देवी एकच एकच आहोत. दुसरे राहिलोच नाही. मी तिच्यावर फुल वाहिलं काय आणि माझ्यावर वाहिलं काय एकच आहे. फरक काहीच पडत नाही. हे जसं आहे ना, तसंच हे आहे. त्या वाणी 2 वाटतायत पण आहेत एकच. तसंच त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये 54व्या श्लोकामध्ये असं सांगितलं, सिंधू आणि गंगेची मिळणी, सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री पुरुष नामाची मिरविणी, दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. आता हेही वाचता वाचता आपल्या लक्षात येतं की ते गंगा, गंगा म्हणजे नदी आहे, ती आपण स्त्रीलिंगी वापरतो आणि सिंधू म्हणजे समुद्र, तो समुद्र ती गंगा. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशा प्रकारे आपण वापरतो. ती गंगा आहे ना, ती त्या समुद्रामध्ये मिळाली. पण जर ती एकत्र मिळाली तर मिळाल्यानंतर ती वेगळी राहते का? मागच्या वेळेला आपण बघितलं होतं, ते बघताना असं बघितलं होतं की गंगेचा खळखळाट, तिचा स्वभाव, तिचे 2 किनारे, ह्या सक्तीची सगळं पाप नष्ट करण्याची कुवत वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. नामरूपाचा भेद तो बघितलेला होता. पण आता ते काय म्हणतायत,
की गंगा स्त्रीलिंगी आहे, सिंधू पुल्लिंगी आहे, पण गंगा सागराला मिळाल्यानंतर स्त्री आणि पुरुष असं काही वेगळा भाव राहतो का? तो पुरुषच होऊन जातो, म्हणजे सिंधूच होऊन जातो. म्हणजे तो वेगळा राहतच नाही. स्त्रीलिंग, पुल्लिंग हा भावच वेगळा राहत नाही. ही प्रकृती आणि पुरुष हा वेगळा भाव दिसायला जरी दिसला, तरी ते आहेत एकच. जसं मी म्हणताना माझ्या बाबतीमध्ये किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणताना त्यांच्यामधनं असं म्हणतात, की ते शिवतत्व आहे. ते म्हणजे नपुसकलिंगी. ते शिवतत्व आहे. मी त्यांना नमन करणारा मी पुल्लिंगी आहे आणि ती प्रकृती आहे. म्हणजे ते शिवतत्व नपुसकलिंगी, ती प्रकृती म्हणजे स्त्रीलिंगी आणि त्यांना नमन करणारा मी पुल्लिंगी. आता हा भेद जो आहे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग हा आमच्यामध्ये आहे. कारण ती भेद दृष्टी आमच्यामध्ये आहे. आम्ही अजून द्वैतात राहतोय म्हणून. पण एकदा त्याच्याशी एकरूप झालं, ते नमन करताना त्यांच्याशीच एकरूप झालं, की मग स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग काही संबंधच येत नाही. हा भेदच राहत नाही. कारण जसं गंगा आणि सिंधू, गंगा आणि समुद्र ह्याच्यातलं पाणी पाणीच आहे ना शेवटी. गंगेचं पाणी गोड होतं आणि सिंधूचं पाणी खारट होतं, समुद्राचं पाणी खारट होतं, पण ती त्याच्यात मिसळल्यावर ती त्याच्याशीच एकरूप झाली. आता तिला वेगळी कुठे काढता येते. म्हणजे तिथे हा स्त्री आणि पुरुष हा भेदच राहत नाही, सगळं पाणीच असतं. म्हणजे दिसायला आपल्याला सुरुवातीला दोन दिसत असले तरी ते शेवटी पाणीच आहे ना. तसं ते एकरूपच झालेलं आहे. अशाच पद्धतीने पुढचाही दृष्टांत दिलेला आहे. तो सांगताना ते असं म्हणतात, पाहेपा भास्य भासकता, पाहेपा भास्य भासकता, आपुला ठाई दाविता, एकपण काय सविता मोडितसे. आता सविता म्हणजे इथे सूर्य. सूर्य आणि प्रकाश हे एकच असतात. सूर्याचा प्रकाश वेगळा काढा म्हटलं तर काढता येणार नाही. आपण जेव्हा सूर्याला पाहतो तेव्हा भास्य म्हणजे तो प्रकाशित करणारा, दुसऱ्याला प्रकाशित करणारा तो भास्य. आणि भासक म्हणजे प्रकाशने. भा म्हणजे प्रकाशने खरं म्हणजे. आणि भासक म्हणजे प्रकाश होणारा, प्रकाशित होणारा, प्रकाशणारा असं काही म्हणा त्याला. म्हणजे भा म्हणजे प्रकाशने, भासक म्हणजे जो स्वतः प्रकाशित होतो तो म्हणजे सूर्य. आणि पुढचा शब्द आहे भास्य, बाकीच्या गोष्टींना प्रकाशित करणारा. आता बाकीच्या गोष्टींना प्रकाशित करणारा, स्वतः प्रकाशित होणारा, हे सगळं दोन्ही एकच आहे ना. तो सूर्यच आहे. पण म्हणताना आम्ही म्हणतो तो प्रकाशतोय आणि तो दुसऱ्याला प्रकाशित करतोय. हे आम्ही दोन पण वापरतोय. त्या सूर्यासाठी दोन शब्द वापरतोय. कोणते वापरतोय की भास्य आणि भासक असे दोन्ही शब्द आम्ही वापरतोय. पण तो सूर्य एकच आहे ना. तो वेगवेगळा नाहीये. प्रकाशित करणाराही तो आहे आणि प्रकाशकही तोच आहे. दोन्हीही तोच आहे. हे आमच्या लक्षात येत नाही असं नाही, पण आम्ही मात्र त्याला वेगवेगळं समजायला लागतो. पण ते खरं म्हणजे वेगळे नाहीये, ते दोन्ही एकच आहेत. तसे हे शिवशक्ती जे आहेत ते सुद्धा एकच आहेत. सूर्य जसा एक आहे तसे हे शिवशक्ती एक आहेत. आणि पुढे पुढे जाऊन ते तर म्हणतायत की ते दोघं एक आहेत नाही, मी त्यांना नमस्कार करणारा त्याच तत्वापासून निर्माण झालेला, त्यांच्याशी एकरूप झालेला मी पण तोच आहे. म्हणजे आमच्या तिघातही सामरस्य आहे. जीव आणि शिव ऐक्य हा भाव इथे त्यांनी आपल्यामध्ये निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात चांदाचिया, चांदाचिया दोंदावरी होता चांदणियांची विखुरी, काय उणे दीप्तीवरी गिवसोपा दीपू. चांदाचिया दोंदावरी म्हटलंय बरं का. तसं माऊली उदाहरणं देताना सुद्धा खूप असं छान छान उदाहरणं देतात. दोंद
दोंद म्हणजे साधं पोट नव्हे बरं का. दोंद म्हणजे कसं सुटलेलं मस्तपैकी पसरलेलं पोट, खूप मोठं झालेलं पोट, पसरलेलं किंवा सुटलेलं पोट, स्लिम अँड ट्रिम वगैरे काही नाही बरं का. सुटलेलं पोट म्हणजे दोंद. आता चांदाची या दोंदावरी ते अनुप्रास पण त्यांनी छान घेतलेला आहे आणि सांगतानाही ते छानच प्रकारे सांगतात. आता ह्या चांदाच्याच दोंदावरती चांदण्यांचा प्रकाश सगळा पसरलेला आहे. आता या चांदण्यांना प्रकाश देणारा कोण आहे? चंद्रच आहे. चंद्राच्याच प्रकाशामुळे चांदण्या प्रकाशित होतात. पण पौर्णिमेचं पोट आहे हे, त्यामुळे असं चांदणं सगळीकडे विखुरलेलं आहे आणि त्या चंद्राच्या जो चंद्र आहे तो त्याचाच प्रकाश या चांदण्यांना देतोय. पण आम्ही काय म्हणतो, या चांदण्याच्या प्रकाशामध्ये चंद्र किती सुंदर दिसतोय ना. तसं नाहीये ना. पण चंद्रानेच त्यांना सगळा प्रकाश दिलेला आहे म्हणून तर त्या चमकतायत. म्हणजे त्याला शोधायला जाण्यासाठी आम्हाला चांदण्याचा प्रकाश लागत नाही किंवा आम्हाला दिवा घेऊन पण जावं लागत नाही. त्याचा स्वतःचा प्रकाश आहे, जसा सूर्याचा आहे. म्हणजे त्याचाच प्रकाश आहे, त्याचंच तेज त्याच्याच पोटावर चांदण्यांच्या रूपाने पडलेलं आहे. जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या. आणि हा जो जीव आहे ना आमचा, तो सुद्धा हे चंद्र चांदण्या बघून त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो. त्याचा आस्वाद घेण्यामध्ये जीव तृप्त होतो. वा, काय छान वाटतंय चांदण्यातनं जायचं म्हणजे. हल्ली दिव्यांच्या झगमगाटामध्ये चांदण्याच दिसत नाही, चंद्रच दिसतो फक्त. त्यामुळे आता असं म्हणावं का नाही असं वाटतं की चांदण्यांच्या प्रकाशात चंद्र दिसतोय. असं म्हणणं आम्हालाही अवघड झालेलं आहे. पण आम्हाला अवघड झालं ते आमच्या बाकीच्या विजेच्या प्रकाशामुळे. पण इथे त्यांनी म्हटलेलं आहे की चंद्राच्याच प्रकाशात खरं म्हणजे चंद्र दिसत असतो. त्याला शोधायला चांदण्यांचा प्रकाश लागत नाही, दिव्यांचा प्रकाश लागत नाही. तो आपोआपच पसरत जातो आणि त्याचा आनंद आम्ही का घेऊ नये बरं? तर त्याचा आनंद तर घ्यायचाच आहे, पण त्याचा आनंद घेताना चंद्र आणि चांदण्या वेगळ्या नाही, चंद्राचा प्रकाश आणि चांदण्यांचा प्रकाश वेगळा नाही, किंवा चंद्र त्यांना देणारा प्रकाश म्हणजे मगाशी जे आपण बघितलं भास आणि भासक, तर ते जे आहे तेही वेगळं नाहीये, हा चंद्रच आहे. तो पौर्णिमेचा चंद्र आहे. त्यामुळे त्याला शोधायला जावं लागत नाही. तसंच हे शिव आणि शक्ती माझ्यामध्येच आहेत खरं म्हणजे. त्यांना शोधायला बाहेर जाण्याची गरजच नाहीये, कारण मी त्यांचंच तत्व घेऊन इथे अवतरित झालेलो आहे. त्यांचाच अंश बनून मी जीवात्मा झालोय, हे माझं दुर्दैव आहे म्हणून मी त्यांच्यापासून दूर आहे. इथे मी द्वैतात सापडलोय. पण मी जर त्यांच्याशी एकरूप झालो तर निश्चितपणे याचा काही त्याचं वर्णन करायला मी वेगळा राहणार नाही. अशा तऱ्हेने त्यांनी पुढचं हे सगळं एक 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 गोष्टी सांगत सांगत ते गेलेले आहेत. चांदाची या दोंदावरी हे जसं आहे, काय उणे दीप्तीवरी, ह्या प्रकाशाला काहीच उणं नाहीये. अशा तऱ्हेने त्यांनी एक 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 गोष्ट नमनाच्या वेळेला सांगितलेली आहे की शिवशक्तीला नमन करताना मी एकरूपच झालेलो आहे, हे प्रत्येक वेळेस सांगितलंय. जसं चंद्र चांदण्यांचा आनंद घेताना मी एकरूपच झालेलो आहे, त्या सूर्याने ज्या वेळेला सगळं प्रकाशित केलं त्या जगाचा आस्वाद घेण्याकरता मी तयारच आहे. तो आस्वाद मला घ्यायचाच आहे. पण तो आस्वाद घेताना हा आस्वाद कोणी निर्माण केलाय? त्या शिवशक्तीशी मी एकरूप व्हायचंय. अशा तऱ्हेने मला मुळापर्यंत प्रत्येक वेळेला जायचंय. आणि हे मुळापर्यंत जाताना मला पुढच्या श्लोकाकडे जाताना आपल्याला लक्षात येतं की मोतियांची किळ, मोतियांची किळ होय मोतियांवरी पांगुळ, आगळे निर्मळ रूपा एकी. आता मोती जे असतात ना, ही वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत बघा. पण ही उदाहरणं देताना सुद्धा किती गमतीशीर. आता आपल्याला काय वाटेल, मागच्या ह्याच्यातही हीच उदाहरणं दिली होती. चंद्र सूर्य यांची उदाहरणं दिली होती, काय कापूर वगैरे यांची उदाहरणं दिली होती, वायू वगैरे याची उदाहरणं दिली होती. आता तीच उदाहरणं पुन्हा देतात, पण बघण्याचा अँगल वेगळा आहे. म्हणजे इथे उपमा देताना त्यांनी कोणत्या, कारण त्यांनी आधी आपल्याला काय सांगितलं होतं,
वेदांत धादांत, नाही का? त्यामुळे वेदांत सिद्धांत धादांत म्हणजे वेदाप्रमाणे शास्त्र प्रचिती, त्याच्यानंतर सिद्धांत ही गुरुप्रचिती आणि त्याच्यानंतर आत्मप्रचिती. या 3 गोष्टी सांगितल्या. त्याच्या बेसवरती ही उदाहरणं दिलेली आहेत. ती देताना त्यांनी काय दिलेली आहे? उपमा ज्या दिलेल्या आहेत त्या त्या शास्त्रांच्या उपमा दिलेल्या आहेत. कारण वेदकू, वेद्यांचे पाणी हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे ना, त्यामुळे ह्या उपमा देताना त्यांनी शास्त्राला धरून उपमा दिलेल्या आहेत. इथे प्रणवाचं पुढच्या ओळीमध्ये येणार आहे, पण मी थोडं आधी सांगते. पण तिथे त्यांनी प्रणवाचं उदाहरण दिलेलं आहे हे पुढच्या ओळीमध्ये. तर हे प्रणवाचं उदाहरण हे योगशास्त्राशी निगडित आहे. चंद्र सूर्य यांचं उदाहरण जे ते खगोलशास्त्राशी निगडित आहे. सिंधू आणि गंगा हे भूशास्त्राशी, भूगोलशास्त्राशी ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी आहे. आणि वाचा, वाणी वगैरे हे जे उदाहरण दिलेलं आहे ते शब्दशास्त्राशी आहे. व्याकरण शब्द हे शास्त्र आहे त्याप्रमाणे. अलंकार आणि सोने हे जर बघितलं तर व्यवहार ज्ञानाशी दिलेलं आहे. आणि समुद्र आणि लाटा त्याच्या पुढे जे आपण बघणार आहोत, तरंगू वगैरे, तर ते जे आहे ते सौंदर्य शास्त्राप्रमाणे दिलं. म्हणजे आतापर्यंत आपण खगोलशास्त्राप्रमाणे बघितलं, भूगोलशास्त्राप्रमाणे बघितलं, व्याकरण शब्दशास्त्राप्रमाणे बघितलं, व्यवहार ज्ञानाप्रमाणे बघितलं, आणि आता जे बघणार आहोत ते आपण मोतियांचे किळ हे सुद्धा व्यवहारामध्येच येतं, पण सौंदर्य शास्त्रामध्ये येतं. त्यामुळे समुद्र आणि लाटा हेही सौंदर्याचाच भाग आहे, भूगोलाचा पण भाग आहे. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि मग म्हणून ते म्हणतात, मोतियांची किळ होय मोतियावरी पांगुळ, आगळे निर्मळ रूपा एकी. आता ह्याच्यामध्ये मोती जे असतात ना, तो थोडं आपल्याला माहिती असेल, सगळ्यांना माहिती असतंच, व्यवहारातलं ज्ञान आहे त्यामुळे माहिती आहे ते, की त्या मोत्यावरती थोडस आपण पाणी मारतो. पाणी म्हणजे आपलं घरातलं पाणी नाही, हा सोनाराकडे जातो आणि त्याला म्हणतो त्याच्यावर थोडं पाणी मारून द्या. कारण काय, जरासं आता डल दिसायला लागलेत हातातले मोत्याचे तोडे, त्याच्यावरती जरा ते पॉलिश करून द्या असं आपण जे म्हणतो ना, त्याला पूर्वी मोत्यावर पाणी चढवणं असं म्हणत असत. हे मोत्याला पाणी कशासाठी देतात, तर त्याचं तेज वाढण्यासाठी. हे एकदा पाणी चढलं ना की त्याला तेज प्राप्त होतं, ते तेज त्याचं अधिक होतं. मोती तोच असतो, काही फरक नाही. त्या मोत्याची झळाळी वाढते. आता ही झळाळी वाढली म्हणून काही मोती दिसेनासा होतो असं होतं का? अहो, त्या मोत्यावरचीच ती झळाळी आहे. त्यामुळे मोत्याचं तेज त्यांनी वाढवलं असलं तरी मोती आणि झळाळी ही काही वेगळी होत नाही, ती उलट त्याला वाढवते, त्याचं सौंदर्य वाढवते. ती मोत्याची झळाळी आणि मोती वेगळे नाही, ते एकच आहेत. तसं ह्या शिवाला ती शक्ती अनेक प्रकारे नटवते. आपण बघितलं आतापर्यंत, ही जी नटवतीये ना सारखी त्याला नामरूपानी, म्हणून त्याचं महत्व कमी होत नाहीये, उलट त्याचं सौंदर्य वाढतंय. हे त्याचं सौंदर्य वाढावं म्हणून हा वेगळा दृष्टिकोन आहे, हा त्यांचा चिद्विलास आहे. हे त्याचं सौंदर्य तिने वाढवलंय. या दृष्टिकोनातनं आपण जगामध्ये राहताना जगाचं सौंदर्य पाहायचंय. पण ते सौंदर्य पाहताना हे सौंदर्य आम्ही डोळ्यांनी जे पाहतोय, कानाने जे श्रवण करतोय, ते त्या परब्रह्मतत्वाचंच आहे, त्या शिवमंगल शिवाचंच आहे, हे आम्ही विसरता कामा नये. मोत्यावरचं तेज झळाळी त्याची आली म्हणून मोती तोच आहे, हे जसं आम्ही म्हणतो मोती आणि झळाळी वेगळी नाहीये, त्याचप्रमाणे परब्रह्म तत्व शिवशक्ती जे आहे ते शिवशक्ती आणि मी सुद्धा वेगळा नाहीये. फक्त माझ्यामधल्या आत्मज्ञानामुळे मला एक झळाळी प्राप्त झाली. माझ्यातले सर्व जे अहंभाव आहेत ते सगळे नष्ट होत चाललेत आणि त्यामुळे मी हळूहळू त्याच्याशीच एकरूप होतोय. कारण तो आणि मी वेगळा नाही. तत्वशः पाहिलं तर मी आणि तो एकच आहे. पण या तत्वावरती अहंभावाचं पुटण चढलं होतं वाईट अर्थाने, मोत्यांच्या झळाळीप्रमाणे नव्हे,
मोत्यांच्या झळाळीचं म्हणजे आत्मतत्वाशी, आत्मबुद्धीशी होतं. पण माझ्यावरती जीवात्मा मी होतो त्यावेळेला देहबुद्धीचं पुट होतं, ते आवरण होतं. आता ते आवरण काढून टाकलंय आणि आता आत्मबुद्धीचं सुरू झालेलं आहे त्याच्यावर आवरण चढवणं. त्यामुळे माझी झळाळी वाढत चालली आणि माझी झळाळी आणि ह्या परब्रह्माची झळाळी हळूहळू एकरूपच होत चालली. हे सर्व सुशोभित होत चाललेलं आहे आणि त्यामुळे मी आता वेगळा नाहीये नमस्कार करायला, मी एकरूपच झालेलो आहे, त्यांच्या बरोबरच आहे. हे सांगताना पुढचं जे दिलेलं आहे, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे प्रणवाचं उदाहरण हे योगशास्त्राप्रमाणे आहे. आणि हे प्रणवाचं उदाहरण त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, मात्राची या त्रिपुटिया प्रणवू काय केला चिरटिया, की नकार ती रेघटिया भेदवला काही. आता आपल्याला माहिती आहे आकार उकार मकार या 3 मात्रा आहेत. आता अकार उकार मकार या 3 मात्रा मिळून ओंकार होतो आणि या ओंकाराची साधना आपल्याला परब्रह्मापर्यंत नेते. ही योग साधनेच्या माध्यमातून प्राणायाम योग वगैरे या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. पण इथे जे त्यांनी म्हटलंय नकार ती रेघटिया, हे जे म्हटलेलं आहे ना, तर पूर्वीच्या काळी न न न हे अक्षर 2 उभ्या रेघा आणि त्याच्या पुढे मोठी उभी रेघ अशा पद्धतीने लिहिलं जायचं. 2 छोट्या रेघा आणि नंतर त्याच्या पुढे एक मोठी रेघ अशा पद्धतीने लिहिलं जायचं. या 3 रेघा मिळून न झालेला आहे, नकार झालेला आहे. आता आपण पुढे पुढे काय केलं माहितीये का, की ह्या ज्या 2 छोट्या रेघा होत्या ना त्यालाच खाली ती चंद्र जोडला. बघा मी काय म्हणते ते लक्षात येते. तर हे 2 रेघा आहेत छोट्या, त्यालाच आपण खाली चंद्र जोडला आणि तो न तयार झाला. आपला आत्ताचा न, हा नकार आम्ही तसा तयार केला. मुळामधला नकार 2 मात्रा छोट्या आणि तिसरी मोठी मात्रा असंच होतं, कारण अकार उकार मकार या 3 मात्रांचा मिळून तो न झालेला होता. या 3 वेगवेगळ्या रेघा नव्हत्या, या 3 रेघा मिळून ते एक अक्षर झालेलं होतं, मितिकाक्षर. पण ते नंतर आम्ही जोडलं. हे जसं आहे, ह्या 3 मात्रा अकार उकार मकार मिळून जसं एकच नकार तयार होतो, त्यामध्ये भेद नाही. जसं ह्या 3 अवस्था, 3 गुण, हे 3 गोष्टी ज्या आहेत ना, त्रिगुणात्मक सृष्टी आहे. त्यामुळे यातल्या सगळ्या ज्या त्रिगुण आहेत, त्या 3 मात्रा, 3 अवस्था, 3 गुण, हे जे सगळं आहे ना, तसंच देव, भक्त आणि भक्ती हे दिसायला 3 दिसले तरी देव, भक्त आणि भक्ती हे एकरूपच होतात. कारण भक्त भक्ती करता करता देवाशी एकरूपच होऊन जातो. हे जे एकरूप होणं आहे ना, तेच आहे ओंकाराचं एकरूपत्व. अकार उकार मकारचं एकरूपत्व आहे. हे जसं एकरूपत्व आहे, देवनागरी लिपीमध्ये त्याला म्हणायचे. पूर्वी 2 रेघा आणि मोठी रेघ अशी देवनागरी लिपी होती त्यावेळेला. आताची आपली लिपी आहे त्याच्यामध्ये ते जोडले गेलेलं आहे. पण हे सगळं एकरूपच आहे. तसं शिव आणि शक्ती हे एकरूपच आहे. आणि त्यांच्यामधला 82 तत्वातला किंवा 36 तत्व म्हणूया आता आपण, कारण ज्ञानदेवांची 36 तत्व आहेत. त्यामुळे ज्ञानदेवांच्या प्रमाणे जर बघितलं तर ही 36 तत्व वेगवेगळी नाहीच आहेत. ती सगळी एकच आहेत. पण आम्ही त्याला भेद दिलाय नाम रूप देऊन, कारण आम्हाला त्याचं कार्य करावं. काय काय कार्य आहे हे कळावं म्हणून. पण एक कार्य करतोय म्हणजे दुसरा त्यावेळेस काही करत नाही असं नाहीये. हे सगळी जी तत्व आहेत ती एकरूप होऊनच कार्य करतात, तेव्हाच हा आम्ही तयार झालेलो आहोत. हे एकरूपत्व प्रत्येक वेळेला ते आपल्याला पटवून देतात. आणि पुढच्या ओळीमध्ये म्हणजे याच्या पुढच्या ओळीमध्ये समुद्र आणि लाटांचं त्यांनी वर्णन दिलेलं जसं आहे तसंच ते ह्या 59व्या ओळीमध्ये असं म्हणतायत, अहो ऐक्याचे मुदल न कळे, अहो ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ घडे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरुंबू का पाणी,
खूप असे छान छान शब्द घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. मुकुळे इथे दिलेला आहे अर्थ. मुकुळे म्हणजे लहान लहान फुलं, छोटी छोटी जाई जुईची अशी छान 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 फुलं. तुरुंब म्हणजे ह्या तरंग उठणं जे म्हणतो ना आपण, त्याला तुरुंब म्हटलेलं आहे. आता इथे ते असं म्हणतायत की समुद्र आणि लाटा किंवा समुद्र आणि फेस. काही वेळेला फेस येतो पा खूप जोराची लाट आल्यानंतर. त्या फेसात सुद्धा असं बारीक 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 असं सगळं भरलेलं असतं. बारीक बारीक तरंग असतात. मग आता तो समुद्र, त्या लाटा, तो तरंग, तो फेस, हे काही वेगवेगळं आहे का? हे सगळं जर आपण बघितलं तर ते पाणीच आहे ना मुळामधलं. हे सगळं एकरूप झालं तर ते पाणीच आहे. पण जोपर्यंत तो वारा वाहतोय म्हणून त्याच्या बरोबर हे सगळ्या लाटा आणि फेस येत आहेत. जर समुद्र शांत असेल, पाणी निस्तरंग असेल, तर ते शांतच दिसतं. मग तिथे लाटा येत नाही. पण समुद्रामध्ये लाटा कायमच येत असतात. त्यामुळे समुद्र, लाटा आणि फेस हे दिसायला दोन वेगवेगळे वाटले किंवा तीन वेगवेगळे वाटले तरी ते एकरूपच आहेत. ते पाणीच आहे. मग सोनं आणि सोन्याचे अलंकार असो, लाटा आणि लाटांवरचा फेस असो, आपण बघितलं पाणी आणि पाण्यावरचे तरंग असो, मोती मोत्यावरचं तेज असो, ह्या सगळ्या गोष्टी त्या मूळ गोष्टीचे सौंदर्य वाढवणारे आहेत. मूळ गोष्टीचं सौंदर्य वाढवणारे आहे. जसं हा जो पुरुष शांत, निवांत, काही आकार नाही, उकार नाही, त्याला काहीच नाही, उदासीन असा असलेला जो आहे ना, त्याला ही प्रकृती नामरूपाची लेणी घालते, वेगवेगळे दागिने घालते आणि ते घालून ती त्याची शोभा वाढवते. मग हे त्याचं शोभा वाढवलेलं रूप सुद्धा तेवढंच मनोहर आहे. केवढं मनोहर आहे. खरं तर पुढे पण त्यांनी हा दृष्टांत दिलेला आहे, स्वतरंगाची मुकुळे. याच्यामध्ये सांगताना त्यांनी पुढे बराच वेळ आहे, पण आता तरी सुद्धा सांगावं असं वाटतं. अहो, हा जो समुद्र आहे ना, या समुद्रावरती जे तरंग लाटा वगैरे आलेले आहेत ना, आणि त्या लाटांवरती फेस आलेला आहे. किती बारीक 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 असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि हे म्हणजे एखादी सौंदर्यवती अशी लहरत मुरडत अशी येते आणि तिच्या केसावरचा गजरा, हे जे फेस आलेला, केसावरचा गजरा असा डोलतोय. अशा पद्धतीने त्याने पुढचंही वर्णन. मग आता एखादी सौंदर्य लतिका येते, तिच्या केसावरचा तो कमनीय बांधा तिचा आहे, तो डोलवत ती येते आणि तिच्या केसावरचा गजराही त्याप्रमाणे हलतोय. हे सौंदर्य बघायला काय हरकत आहे. पण ते सौंदर्य बघताना त्याच्यात कामुक दृष्टी नकोय, त्याच्यात बाकीचे भाव नकोयत. कारण आता इथे आत्मबुद्धीच्या पलीकडे आलेलो आम्ही आहोत. त्यामुळे त्याच्यामधलं सौंदर्य जे आहे ते त्या परब्रह्माने धारण केलेलं रूप आहे, नाम आहे. या दृष्टिकोनातनं आम्ही तिथे पाहायला पाहिजे. आणि मी या दृष्टिकोनातनं पाहतोय. प्रकृतीच्या कार्यामुळे, नामरूपामुळे आम्हाला या वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण तरी सुद्धा त्याचं एकरूपत्व आम्हाला प्रत्ययास यायला पाहिजे. त्याच्यातला दोनपणा वाटताच कामा नये. कारण दिसायला दोन दिसत आहेत, ते द्वैतात राहणाऱ्यांकरता आहेत. पण आता आम्ही ह्या पुढच्या प्रवासाकडे आलेलो आहे. देहबुद्धी जिरून गेलेली आहे, आत्मबुद्धीचं लेणं चढवलेलं आहे. अजून आम्हाला एकरूपत्व साधायचंय. पण या मधल्या भागामध्ये आम्हाला हे विश्वाचं दर्शन आहे ते घ्यायला काय हरकत आहे. त्याचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे. जेव्हा आस्वाद घेता येतो तेव्हाच नंतर आत्मबुद्धीचा स्वाद आपल्यामध्ये शिल्लक राहतो. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, म्हणोनी भूतेषु आणि भवानी. 60व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, म्हणोनी भूतेषु भवानी वंदिली न करोनी सिनानी, मी निघालो न मनी ते हे ऐसे. म्हणून मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतोय, मी त्यांच्यापेक्षा वेगळा नाहीच आहे. हे जे भूतेषु आणि भवानी जे आहेत ना, भूत ईश, ईश म्हणजे ईशन करणे. जो सगळ्या भूतांवरती, पंचमहाभूतांवरती सुद्धा ज्याचं ईशन करतो, पंचमहाभूतांवरती ज्याचं ईशन होतं तो भूतेश. आणि भाव निर्माण करणारी ती भवानी. कारण नामरूपाने भाव निर्माण करते ना, त्यामुळे ती भवानी. न करोनी सिनानी, त्यांना मी वेगवेगळं करतच नाहीये.
त्यांना वेगळं करतच नाहीये. कारण वेगळं का करत नाहीये? कारण ते वेगळे नाहीच आहेत. तैसी बुद्धी त्यागे देवी देव असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. आता बुद्धीनी जर मी या दोघांना वेगवेगळं करायला गेलो तर अवघड आहे. कारण बुद्धी भेद तिथे लगेच येतो. म्हणून बुद्धीने तर त्यांना मी वेगळं करणारच नाहीये, मनानेही वेगळं करणार नाहीये. मी जेव्हा बुद्धीनी शरीर म्हणून जगतो, म्हणजे ह्या दोघांना मी एकत्र नमन करतोय. आता हे एकत्र नमन करतोय याच्यासाठी सुद्धा पुढे दृष्टांत त्यांनी दिलेलेच आहेत, 61 ते 64. 63 पर्यंत दिलेत आणि 64व्या ओवीत त्यांनी समारोप केलेला आहे. त्यामुळे हे आपण दृष्टांत बघता बघता हे भूतेषु आणि भवानी वंदिली न करुणी सिनानी, म्हणजे वेगवेगळं त्यांना न करता मी त्यांना नमन केलं आणि मी त्यांच्याशी एकरूप झालं, हे सांगताना त्यांनी पुढचा जो दृष्टांत दिलेला आहे तो दृष्टांत जर आपण बघितला तर ते दृष्टांत सगळे जे आहेत ते बुद्धीचे वगैरे दृष्टांत दिलेले आहेत. मोतियाची किळ वगैरे ते दिलेलं आहे. दर्पणाचे नि त्यागे प्रतिबिंब बिंबीर घे. आता इथे हा आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे बरं का मध्ये, की तो काय दिलेला आहे की दर्पणाचा, आता दर्पणाचा दृष्टांत सुद्धा याच्या आधी खरं म्हणजे येऊन गेलेला आहे. पण हा येऊन गेलेला असला तरी हा बिंब प्रतिबिंब न्याय ज्याला म्हटलं जातं, मोठ्या शब्दात सांगायचं झालं तर बिंब प्रतिबिंब न्यायाप्रमाणे त्यांनी सांगितलंय. पण कशाला? त्याच्यापेक्षा त्यांनी साध्या सोप्या शब्दात म्हटलं तर आपलं जे प्रतिबिंब दिसतं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आता दर्पणाचे नि त्यागे प्रतिबिंब बिंबिरी घे, म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब जर आपण बघितलं तर आरसा काढला तर प्रतिबिंब जे आहे ते या बिंबामध्ये विलीन होतं, हे आपल्याला माहिती आहे. आरशाची उपाधी लागल्यामुळे प्रतिबिंब आहे, ही मायेची उपाधी लागल्यामुळे त्याने नामरूप घेतलेलं आहे. पण इथे ते जर उपाधीच काढून टाकली तर ती आणि तो काय वेगळे आहेत का? ही सगळी नामरूपाची उपाधी काढून टाकल्यानंतर ती मूळ माया जी आहे, जी आपण अद्वैतामध्ये म्हणतो, तीच ती प्रकृती शिवसहित अशी आहे, ती एकरूप झालेली आहे. म्हणून आपलं प्रतिबिंब बघतो पण तो आरसा काढल्यानंतर आपलं प्रतिबिंब जातं कुठे? तर बिंबामध्ये विलीन होतं. तसंच याचं आहे, ती त्याच्यामध्येच विलीन झालेली आहे. आम्ही अहम हा संपूर्ण विसर्जित करून टाकला, तो बिंब पूर्ण जे प्रतिबिंब आहे ते पूर्णपणे अहममुळे झालेलं प्रतिबिंब पूर्णपणे निघून गेलंय. आणि मग हे जे आम्हाला द्यायचंय ते शिव आणि शंभू या दोघांना एकत्रितरित्या दिलेलं आहे. शिव आणि शांभवी यांना एकत्र रूपाने दिलेले. अहम, हा अहम ज्या वेळेला दिला, जे समुद्राचं उदाहरण सांगितलं, तो अहम संपूर्णपणे आम्ही विलीन करून टाकला, तो आमच्या शंभूला देऊन टाकला आणि मीच शांभवी झालो, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मीच शांभवी झालो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सगळ्या ज्या गोष्टींचा दृष्टांत त्यांनी पुढे दिलेला आहे, जसं बिंब प्रतिबिंबामध्ये जातं त्याप्रमाणे, सॉरी, प्रतिबिंब बिंबामध्ये जातं त्याप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे पुढचं उदाहरण दिलेलं आहे. ना तरी निज जात खेवो पावे आपुला ठावो तैशी बुद्धी त्यागे देवी देवो वंदिली मिया. बुद्धी त्यागे देवी देवो वंदिली मिया, हे जे सांगितलेलं आहे ना ते महत्वाचं आहे. ते आपल्या दृष्टीने सांगितलेलं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या 3 गोष्टी आहेत आणि शेवटची तुर्या अवस्था आहे. पण इथे त्यांनी जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हटलेलं आहे. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्यामध्ये जागृतीमध्ये सुद्धा आम्ही खरं म्हणजे काही वेळेला आम्हाला विसरून जातो. जागृतीमध्ये एखादी सिरियल बघताना इतकं रंगून जातं की दूध उतू गेलं तरी कळत नाही. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जातो की नाही, जागृतीमध्ये सुद्धा विलीन होऊ शकतो. स्वप्नामध्ये तर काही विचारूच नका, आमची सगळी इंद्रिय त्याच्यामध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे ते स्वप्न पाहण्यातही आम्ही गुंतून जातो, आपलं अस्तित्व विसरतो आणि सुषुप्तीमध्ये तर पूर्णपणेच विसरून जातो. गाढ निद्रेमध्ये आपल्यालाच विसरून जातो. निदान स्वप्नामध्ये आपलं अस्तित्व तरी असतं, की मी अमक्या ठिकाणी गेले, मी तमक्या ठिकाणी बघतेय वगैरे वगैरे, म्हणजे हे अस्तित्व तरी असतं स्वप्नामध्ये. पण सुषुप्तीमध्ये आमचं अस्तित्वच राहत नाही, मीच विरून जातो.
मग हे जसं आहे, आता हे मीच नाहीसा होतो. सुषुप्तीमध्ये मीच नाहीसा होतो, मीच मला विसरून जातो, माझा मी मला दिसतच नाही. या ज्या सगळ्या गोष्टी मी म्हणतीये, पण जागं झाल्यावर मला काही शोधायला जावं लागत नाही. "अगं बाई, मी तर तो गेला होता, कुठे गेला? आता आलाय का परत?" तो येतोच ना पण. त्याला काही पुन्हा शोधायला जावं लागत नाही. तसंच आहे या सगळ्यामध्ये आपल्याला सुद्धा शोधायला जावं लागत नाही. अहमचं एकदा विसर्जन करून टाकलं आणि ते विसर्जन करून आपण तिच्याशी एकरूप झालो, ती शांभवीच आपण झालो, तिच्याशी एकरूप झालो. त्या माया तत्वामध्ये आम्ही मूळ माया, या तत्वामध्ये विलीन झालो, म्हणजे भगवंताची पत्नीच झालो. तसं जर पाहिलं तर. कारण तिच्यापासनं आणि त्याच्यापासनं निर्मिती झाली ना, हे शिवशक्ती समावेशन. ती शक्तीच आपण होऊन गेलो. ती मूळ मायाच आपण होऊन गेलो. ती शांभवीच आपण होऊन गेलो. तर आपोआपच आम्ही तिची अर्धांगी, त्याची अर्धांगी बनतो. अर्धांगी बनतो म्हणजे काय? त्याच्याशीच एकरूप होऊन जातो. हा जो आहे, आधी शांभवी होणं आणि मग त्या शांभवीतनं त्या शंभूशी एकरूपता होणं, हा भक्तीचा कळस आहे, सर्वोच्च भूमिका आहे. आणि हा सर्वोच्च भूमिका जी आहे, ती देहबुद्धीचा त्याग करायचा आहे. पण मग देहबुद्धीचा त्याग कसा करायचा आहे, हे पुन्हा पुढच्या ओळीमध्ये सांगितलं. नाही का पटत आहे असं काय, मी शक्ती, शिव वगैरे हे जमत नाही का? मग ठीक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो असं माऊली म्हणतायत आणि ते सांगताना ते सांगतायत, "सांडून मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, देवी अहम देवुनी शंभू शांभवी झालो." मी आत्ता जसं सांगितलं की मी शांभवी झाले, शंभू झालो, हे नाही का पटत आहे? मग बघा मिठाचं कसं आहे ते. मीठ कसं आहे? जाड मीठ आहे, खडे मीठ आहे, बारीक मीठ आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. हे नामरूप वेगवेगळी आहेत. काय म्हणायचं ते अमकं व्हिटॅमिन युक्त मीठ आहे वगैरे, वगैरे ॲडव्हर्टाइजमध्ये वेगवेगळं दाखवतात आपल्याला. तर त्यामुळे हे सगळं मिठाचे वेगवेगळे प्रकार आहेत. चौकोनी आहे, पांढरं आहे, काळं आहे वगैरे. हे नामरूपात्मक धारण केलेली देहबुद्धी आहे. ह्या मोठ्या खड्याला मिठाच्या मोठा खडा होता आणि त्या मोठ्या खड्याला मिठाचा असं वाटलं की हा जो माझा आकार आहे तो किती छान आहे, माझ्यातला कठीणपणा किती महत्वाचा आहे. आता मी एवढा कठीण आहे, छान आहे, आता मी माझ्या वडिलांचा शोध घेतो. कारण मी त्यांचंच अपत्य आहे ना, समुद्राचं अपत्य आहे. त्यामुळे या समुद्राला, या पित्याला भेटायला जाऊया आपण, असं त्याच्या वाटतं. पण त्याला काय वाटतं मी त्यांचाच अंश आहे. मग त्यांना भेटायला जायला काय हरकत आहे? म्हणून त्या समुद्राला, त्या पित्याला भेटायला तो जातो. आता भेटायला जसं जसा तो खोल 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 जातो, तेव्हा होतं काय? तो मिठाचा सगळा नामरूपात्मक जडपणा, कठीणपणा सगळा विरघळून जातो. ही देहबुद्धीचा बळकटपणा होता, तो शांभवीपर्यंत जाता जाता हळूहळू इतका इतका गळून 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 जातो आणि त्या शांभवीमध्ये गेल्यानंतर तिचंच रूप जेव्हा होतो, तेव्हा त्याला कळतं हे सगळा पसारा खोल आहे. आणि तो त्याच्याशीच एकरूप होतो. तो एवढूसा खडा एवढ्या मोठ्या अफाट सागरामध्ये विरघळून जातो आणि सागरच होऊन जातो. हा सागर होऊन जातो. ते विश्वात्मक रूप जे होऊन जातं आणि नंतर तो सागरच झाल्यावर त्याचा वेगळेपणा त्याला राहत नाही. तो मीठपणाचा, मी मीठ आहे, मी मिठाचा खडा आहे, हा लोभू त्याचा सुटूनच जातो. एकदा का तो लोभ सुटला म्हणजे संग त्याग झाला, की मग काहीच उरत नाही. काहीच उरत नाही. ओंकाराचा माथा हे जे आपण बघितलं होतं तिथपर्यंत पुन्हा आपण येतो आणि पुन्हा तिथेच जाऊन पोहोचतो. सगळी भूत ही पुन्हा पहिल्याच ठिकाणी जातात, पहिल्याच ठिकाणी येतात. हे तितकंच खरं आहे. हे सांगताना एखादी ओवी राहिली आहे का आपली? नाही ना? बरोबर चाललेलं आहे. नाही, एखादी ओवी राहिली म्हणजे ही 64वी आहे, पण दृष्टांतापैकी कुठली ओवी राहिलेली नाहीये. तर त्यामुळे हे अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. मी शांभवी झालो असं म्हणतात का? तर मूळ मायेचा हात धरूनच आपल्याला तिकडे जायचंय. हे अद्वैत तत्वज्ञान जे शंकराचार्यांचं आहे, ते त्यांनी कुठेही सोडलेलं नाही. सांगण्याची पद्धत वेगळी आहे.
मग आपण प्रकृती त्या शांभवीशी आधी हातमिळवणी करायची आणि मग त्या शंभूला आत्मसात करायचंय. किती आहे बघा ना, बायकोला एकदा आपलंसं केलं की तो घरातला नवराही आपलाच होतो. हे होतच हो. म्हणून नेहमी बायकांशी संबंध जास्त ठेवलेले असले की आपल्याला त्यांच्या घरातलंही सगळं कळतं आणि नंतर नवऱ्याशी व्यवस्थित आपल्याला चांगल्या अर्थाने शब्द ठेवता येतो, टाकता येतो, बोलता येतं. अशा पद्धतीने आहे. आणि म्हणून इथे हे सांगतायत पुढच्या ह्याच्यामध्ये शिवशक्ती समावेशे. पुढच्या 64व्या ओळीमध्ये सांगतायत, शिवशक्ती समावेशे नमन केले म्या ऐसे. मी कसं नमन केलं? हे सगळं एकरूप होऊन मी पण एकरूप झालो, त्या तत्वामध्ये तत्व मिसळून गेलं, असं हे समावेशन मी माझं पण त्याच्यामध्ये केलंय. शिवशक्तींचं तर आहेच, आतापर्यंत मी तुम्हाला सांगतोय दिसतात, पण आहेत एकच. हे शिवले म्या ऐसे, मी पण त्यांच्याशी एकरूपच झालो. कसा एकरूप झालो? त्याचा दृष्टांत दिलाय. रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. रंगा गर्भ. रंगा गर्भ म्हणजे केळीचा खांब. केळीचा खांब, आपल्याला केळी येतात वगैरे हे सगळं माहिती, पण केळीचा जो खालचा खांब असतो, तो जो खांब आहे त्यातलं एक 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 वरचं आवरण जर आपण काढत गेलो तर आत काहीच नसतं. पोकळी असते. ती पोकळी पोकळीमध्ये मिसळून जातं. आत काहीही राहत नाही. म्हणजे एक 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 त्याच्यावरचा भाग आपण काढत जातो. आत काहीच राहत नाही. आत असते ती पोकळी त्या आकाश तत्वाशी एकरूप होते, असं मी जे म्हटलं. अगदी त्या आता केळीचा म्हणजे त्यांनी फारच सुंदर उदाहरण दिलंय आणि केळीचा खांब वगैरे असं पण वृक्ष शब्दामध्ये सांगितलं नाही. रंगा गर्भ. गर्भ म्हणजे आत 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 रंगा गर्भ जायचं. आहे की रंभा गर्भ आहे? रंगागर्भ पण म्हणतात आणि रंभागर्भ पण म्हणतात. हां, रंभागर्भ म्हणण्यामागचा पण उद्देश आहे बरं का, तोही मी सांगते पुढे. हा ओके. थोडासा शब्दभेद आहे काही ठिकाणी. इथे तुमच्या ह्याच्यात रंभागर्भच म्हटलेलं आहे. मी आणखीन एक जुनं काढलं होतं त्याच्यात रंगागर्भ. हे रंग जे वेगवेगळे आहेत, रंगागर्भचा अर्थ सांगते आधी आणि मग रंभागर्भाकडे वळूया. हम्म. रंगागर्भ. रंग जे आहेत ते 7, हे उदाहरण आपलं आधी झालेलं आहे. त्यांनी ते केळीचा खांब वगैरे असं उदाहरण नाही दिलंय. रंगागर्भ म्हणजे हे 7 रंग जे आहेत ते दिसायला वेगवेगळे दिसतात, पण तबकडीवर फिरवलं की एकच पांढरा रंग दिसतो. हे एकरूपत्व आहे त्या 7 रंगांचं. तशाच प्रमाणे माझं एकरूपत्व यांच्याशी आहे. हे जसं सांगितलं तसं रंभागर्भ. रंभेची पण गोष्ट आहे शुकदेवांच्या वेळेला. गोष्ट पाहिजे तर आपण पुढच्या वेळेला सांगू पुन्हा रेफरन्स घेताना रंभागर्भचा आणि पुढे जाऊ. गोष्ट सांगेन नंतर, पण तरी सुद्धा मूळ अर्थ त्यातला इथेच सांगते म्हणजे लक्षात येईल. रंभेची कातडी इतकी नितळ होती असं म्हणतात की तिच्या आतलं सुद्धा दिसत असे. आणि ती म्हणाली होती की अहो माझं सौंदर्य पहा. शुकदेवांना म्हणाली होती. भागवतातली गोष्ट आहे, कदाचित आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. शुकासारिखे त्यांनी वैराग्य म्हटलेलं आहे ना समर्थांच्या बाबतीमध्ये. तिथे सुद्धा ही गोष्ट लागू पडते. म्हणजे ही जी रंभा आहे, हिचं सौंदर्य जसं काहीतरी म्हणत असत, मस्तानीने काही प्यायलं की तिच्या घशातनं मला प्रत्यक्षातली गोष्ट माहिती नाही, पण दिसत असे असं वर्णन केलं जातं. म्हणजे ती सुद्धा एवढी सुंदर होती. अहो ते सौंदर्य बघायचं असतं. तर त्यामुळे इथे हे सौंदर्य बघा त्या शांभवीचं, की जसं रंभेचं सौंदर्य आहे, की पण कसं आहे, तिची सुद्धा ही तत्व जी आहेत ना, 36 तत्व म्हणा, 24 तत्व म्हणा, नाहीतर 82 तत्व म्हणा. पण ही जी तत्व आहेत ती एक 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 तिचीही काढून टाकली तर आत काय आहे? तिचे हे नामरूप धारण केलेलं शरीर आहे, कमनीय यष्टी आहे. हे अगदी सौंदर्याने परिपूर्ण सौंदर्य अलंकार घातलेले आहेत. हे सगळं आम्हाला दिसतंय ते वरवरचं आहे. पण आत तिचा एक 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 वरचा पडदा काढत गेलं, तर तिच्या आत जाऊन बघितलं, तिच्या आतलं सगळं दिसतच आहे इतकी तिची कातडी नितळ आहे. तसंच त्या केळीच्या एकेका खांबाच्या वरचं जर एक 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 आवरण काढलं तर त्या पद्धतीने आपल्याला ते अत्यंत पातळ असतं. त्याच्यापासनं वस्त्र केली जातात. पूर्वीच्या काळी वस्त्र केली जायची बरं, ती पातळ पातळ काढून. हे वल्कल ज्याला म्हणायचं ना, ती जशी वेगळ्या पानांपासून केली जायची, तशी केळीच्या खांबापासून सुद्धा वस्त्र केली जायची.
वाळवून वगैरे, असो तो भाग वेगळा आहे. तर हे रंभेचं जसं आहे ना सौंदर्य, तिच्या आतलं सुद्धा आम्हाला दिसायला लागतं. आत काय आहे? हे बाकीचं सगळं काढून टाकल्यानंतर आतमध्ये आत्मतत्वच आहे. ती रंभा आहे तोपर्यंत आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व जर काढून आम्ही बघायला लागलो, तर ते आहे काय? ते केव्हाच विलय होऊन जातो, त्याच्यात विसर्जन होऊन जातं. त्या आत्मतत्वामध्येच विसर्जित होऊन जातं. हे समावेशन आहे. हे समावेशन कसं आहे? आमचं सुद्धा रंभागर्भाप्रमाणेच आहे. आमच्यावरती या देहाचं आवरण आहे. ह्या देहामध्ये असणाऱ्या एक एक कोशाचं आवरण आहे. वेगवेगळ्या पद्धतीने पहा. पंचकोशाचं आवरण आहे असं म्हटलं जातं. कोहम सोहमचं आवरण आहे असं म्हटलं जातं. हे शिव पाहायचा असेल, तो शंभू पाहायचा असेल, तो आत्मतत्व पाहायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पंचकोशाचं आवरण, अहम सोहमचं आवरण, ओंकार परब्रह्माचं आवरण, जे फक्त बुद्धिविद्धीपर्यंत जातं, शास्त्र प्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे, त्याचं आवरण, ही सगळी आवरणं जर आम्ही एक 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 काढून टाकली, तर आत आहे काय? आत तेच तत्व आहे जे शिव आणि शांभवी मध्ये आहे, तेच तत्व आमच्यामध्ये सुद्धा आहे. मग हे दोन तत्व जर वेगळी नाहीच आहेत, तर त्यांच्यामध्ये भेद करण्याचं कारणच काय? आणि मी सुद्धा त्याच तत्वापासून बनलेलो आहे. म्हणजे ह्या ज्या ऊर्जा आहेत, ज्या शिवशक्तीमधल्या ऊर्जा आहेत, आदिम ऊर्जा ज्या आहेत, त्याच ऊर्जा माझ्यामध्ये आहेत. पण त्याच्यावरती पांघरुण मुळे त्या ऊर्जेचं बाहेर प्रगटीकरण होत नव्हतं. मी जर त्यांच्याशी एकरूपच झालो, तर मला तो अमृताचा अनुभव मिळणार आहे. पण अमृताचा अनुभव घेताना मी त्यांच्याशी एकरूप झाल्यामुळे तो अमृतानुभव मी घेतोय, हेही जाणीव मला राहत नाही. इतका मी एकरूप होऊन जातोय. ही ऋतंबरा प्रज्ञेच्याही वरची स्थिती आहे. ही तुर्या अवस्थेच्या वरची अवस्था आहे. म्हणजेच उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, तोच तू आहे, तूच ते तत्व आहे. अशा तऱ्हेने यांनी याच्यामध्ये हे सामरस्य आपल्याला दाखवलेलं आहे. हे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे, हे शिवशक्तीचं रूप आहे, आणि हे शांभवी आणि शंभूचं रूप आहे. आणि हे जे सगळं त्रिशूल वगैरे घेतलेलं आहे, त्रिदल घेतलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. हे सगळं वर्णन आपण ह्याच्या आधी केलेलं आहे. हे शंभूचं रूप म्हणजे काळ भैरवाचं सुद्धा रूप आहे, आणि ती भैरवी आहे, त्यामुळे तेही रूप एकत्रितच आहे. अर्ध कमलही त्यांच्या हातामध्ये आहे. ह्याचंही वर्णन त्या मानसी कणेकर यांनी खूप छान केलेलं आहे. म्हणजे काळ भैरवाच्या दृष्टिकोनातनं पुन्हा शिवशक्ती समावेश, अशा तऱ्हेने त्यांचं पुस्तक आहे. अर्थात प्रत्येक दृष्टांत आपण त्यांचा घेत बसलो तर आणखीन आपण खोलात शिरू, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा आपल्याला थोडं पुढे पुढे जायचं आहे. 10 प्रकरणातलं एक प्रकरण आज आपलं फक्त पूर्ण होत आहे, आणि फक्त ह्याच्यामध्ये आपण एवढंच म्हणायचंय की हे जे विश्वात्मक सौंदर्य आहे, ते सौंदर्य, त्याचा चिद विलास जो त्यांनी केलेला आहे, चैतन्याचा विलास जो त्यांनी नामरूप धारण करून केलेला आहे, त्याचाही स्वाद आपल्याला घ्यायचाच आहे. जर त्यांनी निर्माण केलेलं आहे तर ते स्वाद घेण्यासाठीच आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पण आस्वाद घेता घेता त्या तत्वापर्यंत जायचंय, आणि त्या तत्वापर्यंत जाताना जसं अर्जुनाला त्यांनी सांगितलं होतं, हे अर्जुन पण सोडून दे रे, अर्जुन पण सोडून दे, मग उरलंच काय तुझ्यात, तू आणि मी एकच आहोत. हे जे आहे त्या तत्वापर्यंत आपल्याला जायचंय. इथे हे दिसायला दोन असले तरी आहेत एकच. देव देवी वेगवेगळे नाही, एकरूपच आहेत. आणि अशा ह्या एकरूप झालेल्या शिवशक्तीला नमन करणारा मी सुद्धा त्यांच्याशीच एकरूप झालेलो आहे. मी दुसरा वेगळा उरलेलोच नाही. अशा तऱ्हेने सांगून त्यांनी इथे समाप्ती केलेली आहे. इति श्री सिद्धानुवादे, कुठेतरी बा गीतेशी साम्य आहे. इति श्री सिद्धानुवादे श्रीमद अनुभवामृते, इथे अनुभवामृते म्हटलंय, अमृतानुभव नाही. अमृतानुभव हे नाव नंतर पडलेलं आहे. इति श्री सिद्धानुवादे, एका सिद्धानी केलेला हा अनुवाद आहे. श्रीमद अनुभवामृते,
अनुभवाचं अमृत आहे. शिवशक्ती समावेशनम नाम प्रथमम प्रकरणम असं म्हणतात, प्रकरण. कारण ही प्रकरणं आहेत वेगवेगळी. संपूर्णम अशा तऱ्हेने इति श्री सिद्धानुवादे श्रीमद अनुभवामृते शिवशक्ती समावेशन नमनं नाम प्रथमम प्रकरणम संपूर्णम. अशा तऱ्हेने आपण हे पहिलं प्रकरण संपूर्ण केलेलं आहे. यथामथी सांगितलेलं आहे. ते तुम्हाला जसं समजलं असेल किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त समजलं असेल तर त्याचीही आपण चर्चा करू आणि आपण आता इथेच थांबू. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण 82 तत्वांचा विचार करू. म्हणजे मग दरवेळेला जे सांगितलं जातं, आतापर्यंत 2-3दा उच्चार झाला की अशी ही 26 सांख्यांची तत्व आहेत. मग ही सांख्यांची तत्व 36 कशी झाली, मग ही 36 तत्वाची पुढे दासबोधात 82 तत्व कशी झाली. हे 82 तत्व पाहिली ना की आपोआपच आपल्याला ती एकत्र एकत्र करत गेलं की पुन्हा आपण 26 तत्वांजवळ येतो, ज्या सांख्यांचाही याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. माऊलींनी वर्णन करताना कुठेही सांख्य अद्वैत असं वापरलेलं नाही. हे आपण वारंवार म्हणतो, कारण जरी ते अद्वैत तत्वज्ञान सांगत असले तरी सुद्धा ते अद्वयाच्या भाषेमध्ये अद्वैत तत्वज्ञान मांडतायत हे निश्चित आहे. एवढंच आपण लक्षात ठेवून या पुढचं प्रकरण पुढच्या वेळेला पाहू. पुढचं प्रकरण म्हणण्यापेक्षा मध्ये आपण 2 गोष्टी वेगळ्या करणार आहोत, त्या करून मग आपण त्याच्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.